आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उद्या कोल्हापुरात मोर्चा। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ। दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्यानं वाद। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न। पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट रद्द। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार। सिबिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाई होणार। ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आग। शहर विकास विभागामधील कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग। महत्त्वाच्या फाईल दस्तऐवज जळून खाक। आगीवर नियंत्रण। बोरिवलीमधील अतिक्रमणांच्या विरोधात भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचं आंदोलन। फुटपाथ आणि रस्त्यांवरील अवैध अतिक्रमणं हटवण्याची संजय उपाध्याय यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागामध्ये आता ड्रोनद्वारे पोहोचणार औषधं आणि लस। धडगाव तालुक्यामध्ये ड्रोनद्वारे औषध वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी। वेलखेडी ते हिंगलापाणी या 4 किलोमीटर अंतरावर ड्रोननं पोहोचवली अत्यावश्यक औषधं। पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गणपतीपुळे काजीर भाटी नेवरे गावात जोरदार पाऊस। पावसामुळे तारांबळ उडाली, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद। आंबोली चौकुळ परिसरात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला। दरम्यान काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये उद्ध्वस्त केळी बागांमुळे प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्यानं पूर्व पश्चिम भागामध्ये झाडं उन्मळली। आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या खडाळा गावाला चक्रीवादळानं झोडपलं। गावातील अनेक घरांवरचे पत्रे उडाले। संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य भिजल्यानं संसार उघड्यावर। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। कळंब तुळजापूर उमरगा वाशी आणि भूम तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग। लातूर रोडवरील खडकी इथल्या पर्यायी रस्ता वाहून गेला, तर उमरग्यामध्ये देखील दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान। बाळासाहेब शेळकेंच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यानं साठवलेला कांदा भिजला। भंडाऱ्यामध्ये पावसाची रिपरिप। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तर कापडीला केलेल्या धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। वातावरणामध्ये गारवा। बीडच्या वडवणीमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस। गटार तुंबल्यानं पावसाचं पाणी थेट कृषी केंद्रामध्ये घुसलं। कृषी केंद्रामध्ये पाणी घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान।